गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगाचं सूप. इकडे मी शेवग्याची एक जुडी घेतली होती, तिचे तुकडे केले आणि हे बघा, हे असं वरचं असतं ना, ते काढून घेतलेलं आहे आणि या पद्धतीनं मी तुकडे करून घेतलेले आहेत. इकडे कोथिंबीर आहे, 10 ते 15 पाकळ्या लसूण आहे, 2 हिरवी मिरची आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि टोमॅटो आहे. एक मोठा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे. तर आता आपण हे बनवायला सुरुवात करू. इकडे कढईमध्ये मी पाणी ठेवलं आहे. आपण 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि आता आपण पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा सोडूया आणि बाकीचे हे सगळे जिन्नस आहेत ना, ते आपण सगळे घालून घेऊया आणि आता आपण हे 10 मिनटं शिजवून घेऊया. झाकण ठेवूया आणि 10 मिनटं शिजवून घेऊया. शेवग्याच्या शेंगा गार झालेल्या आहेत. आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि ते बारीक करून घेऊया. थोडंसं जाड होण्यासाठी आणि चव येण्यासाठी मी बटाटा घातला होता, अर्धा बटाटा. तर आपण तोही त्याच्यामध्येच दळून घेणार आहोत. आता आपण हे सूप दळून घेतलेलं आहे ना, सगळं मिश्रण, ते आपण गाळणीवरती गाळून घेऊया आणि त्याचा पल्प काढून घेणार आहोत. इकडे मी रस काढून घेतलेला आहे. आता आपण ब्लॅक पेपर ग्राइंडर आहे, तर आपण काळी मिरी घालूया. तुम्ही हे असं मिशोवरून मागवू शकता. मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि खूप छान काम करतो. काळी मिरी घालून झालेली आहे. आता मी थोडंसं, माझ्याकडं जायफळ आहे, जायफळ घालूया. थोडंसंच घालायचं. जायफळाने छान चव लागते आणि पोटासाठी चांगलं असतं आणि चवीला खूप छान होतं. शेवग्याच्या शेंगाचं सूप हे खूप पौष्टिक असतं. आजारी व्यक्तीला ते दिलं जातं, म्हणजे आजारातून बाहेर पडलेली व्यक्ती असते ना, त्याला दिलं जातं. त्यामुळं शरीरात तरतरी येते. तोंडाला चव नसेल तर तोंडाची चवही येते आणि चवीला तर अप्रतिम लागतं. आणि हे सूप पचायला अतिशय हलकं असतं. रात्रीच्या वेळेस जर तुम्ही जेवण करणार नसेल तर हे सूप करून प्या. बाकीचं काहीच खाण्याची गरज लागणार नाही. गॅसवरती कढई ठेवले. आपण बटर घालूया, अर्धा चमचा जिरा, 5 पाकळ्या लसूण मी बारीक कापून घेतलेला आहे, किंचितशी हळद घालूया. आता घालूया सूप. जेवढं हवं तेवढं तुम्ही पातळ करू शकता. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. 4 लोकांसाठी मी सूप बनवत आहे. चवीप्रमाणे मीठ घालू. चवीप्रमाणे मी मीठ घालून घेतलेलं आहे. आपण आता हे छान असं ढवळून घ्यायचं आणि उकळी काढायची. अर्धा चमचा साखर घालूया. साखरेमुळे चव आणखीन उभारून येते. आपण परत थोडंसं बटर घालूया. हे सूप पचायला एकदम हलकं आहे, तोंडाला चव आणणार आहे, पोट भरणार आहे. तुम्ही जर लहान मुलांसाठी हे सूप बनवत असाल तर मिरच्या स्किप करू शकता. आता या सूपाला मी थोडासा चायनीज टच देणार आहे. माझ्याकडं अजिनोमोटो आहे, तो आपण घालूया. 1 चिमटीवर घालायचा. इकडे सूपला उकळी आलेली आहे आणि आता आपलं सूप तयार झालेलं आहे. अतिशय चवदार असं मोरिंगा सूप, शेवग्याच्या शेंगाचं सूप तयार झालेलं आहे. तुम्हीही याच पद्धतीनं बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स.